बोल की ग. अगं ए आई, ही कसली सासू गळ्यात पडल्या ग माझ्या. का ग, काय झालं? मला नुसता म्हणत्या हे येते का ते येते काय, आणि मी म्हणलं की नाही मला येत नाही, तर चल शिकवतो म्हणत्या. हे शिकायचं ते शिकायचं. वैताग आलाय ग आई मला. होय काय? तुझ्याकडनं मात्र झाल्यावर तुला लई कावत असेल ना? नाही नाही आई, कावत बिवत काही नाही. किती पण मात्र होऊ दे, पण तू शिक म्हणत्या. होय काय? मग तू ते गोष्ट आठव की बाळा, की ज्या वेळेला तू माझ्यापाशी शिकत होतीस नाही आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी मात्र करतीस, नुकसान करत होतीस, त्यावेळेला मी कसं करायचं तुला? तू बदडून काढत होतीस की बाई जरा काहीतरी मात्र झालं की. मग ते तेव्हा तू माझ्यावर रागवत होतीस काय? तू माझी आई आहेस की ग, तुझ्यावर कशी रागवीन मी. जशी मी तुझी आहे की नाही, तशी तुझ्या नवऱ्याची आई आहे ती. ती काय रागानं बोलली, काय म्हटली तर प्रति उत्तर देत बसायचं नाही तिला. चुकीचा निर्णय तर अजिबात घ्यायचा नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी नवऱ्याला अजिबात सांगायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्या माया लेकरांमध्ये ताटातूट तर अजिबात करायचं नाही. समजूतदारपणा दाखवायचा रे. समजूतदारपणानं संसार चांगला होतोय. आई, तुझ्यासारखी आई प्रत्येक मुलीला मिळू दे, म्हणजे तिचा संसार कधीच तुटणार नाही. तू माझे डोळे उघडलेस बघ. मी जसं तुझ्यावर प्रेम करते का नाही, तसंच माझ्या सासूवर प्रेम करीन आजपासून, आणि प्रत्येक नातं प्रेमाने टिकवून ठेवेन. हे आई, चल बाई, सासूबाई भाजी आणायला गेल्यात आणि मला पण स्वयंपाक करायचा आहे. मी तुला नंतर फोन करते. ठेवू काय? क्योंकि सास भी कभी बहू